महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास भाग 12वा. वतनदार भट कुलकर्णी. युरोपियन लोकांची वसाहतीची जरुरी. विद्या खात्याच्या तोंडावर काळोखाचा डाग. युरोपियन कामगारांची अक्कल गुंग कशी होते इत्यादिकाविषयी. धोंडीबा म्हणतात, असो, परंतु आपण पूर्वी म्हणालात की बाकी एकंदर सर्व खात्यात भट पडले नाहीत असे एक सुद्धा सरकारी अथवा घरगुती खाते सापडत नाहीत, तर या सर्वांमध्ये मुख्य भटजी कोण? ज्योतिबा म्हणतात, वतनदार भट कुलकर्णी होत. यांच्या कपटाविषयी बहुतेक दयाळू युरोपियन कलेक्टरास अज्ञानी शूद्रांची दया येऊन त्यांनी सरकारास रिपोर्टामागे रिपोर्ट करून एकंदर सर्व कायद्यामध्ये कुलकर्ण्यास बंदोबंदी खिळून त्यास नाना प्रकारचे कोलदांडे घालून त्यांच्या तोंडास मजबूत मुसकी घातली आहेत. तथापि या कलमकसायांचे त्यांच्या मतलबी धर्माच्या संबंधाने अज्ञानी शूद्रावर वजन असल्यामुळे हे सैतानासारखे आपल्या धर्माच्या आडून उघड चावडीतील भर कचेरीत बसून त्या बळीच्या मतांची निंदा करून अज्ञानी शूद्राची मने भ्रष्ट करीत नाहीत काय? असे जर नाही म्हणावे तर शूद्रास मुळीच वाचता आणि लिहिता येत नाही, तर मग ते कशावरून अथवा कोणापासून त्या मतांचा इतका द्वेष करण्यास शिकले याविषयी तुला काही दुसरी कारणे ठाऊक असल्यास कळू दे. इतकेच नव्हे तर परंतु संधी पाहून त्याच चावडीत बसून सरकारी कायद्यातील भलते एखादे कलम घेऊन त्यावर नाना तऱ्हेचे काडतुशी कृतर्क घेऊन शूद्रांनी सरकारचा द्वेष करावा म्हणून त्यास चोरून धडे देत असतील काय? व त्यापैकी एक काना अथवा मात्रा शूद्र आपल्या डोळस सरकारच्या कानावर घालण्यास थरथर कापत नसतील काय? कारण एकंदर सर्व वरच्या कचेऱ्यातील भट कामगार त्यांचे जातवाले पडले. वास्तव आता तरी आपल्या सरकारने शुद्धीवर येऊन प्रथम हर एक खेड्यांनी निदान एक तरी इंग्लिश अथवा स्कॉच गृहस्थास त्यांच्या निर्वाहापुरती गतकुळी शेत इनाम देऊन त्यावर उपदेशकांचे काम सोपवून त्यांनी फक्त त्या गावच्या एकंदर सर्व कच्च्या हकीकतीविषयी निदान वर्षातून एक तरी रिपोर्ट सरकारास करीत जावा असा कायदा करून बंदोबस्त केल्यास पुढे एखाद्या काळी नानासारख्या भटास पुन्हा एखादे बंड उपस्थित करण्याची जरुरी पडल्यास त्याने एखाद्या पीराच्या पुढच्या लिंगाची यात्रा जमवून ती सार भारताच्या ऐवजी तयार केलेल्या गूढ चपात्या एकंदर सर्व गावोगावी नेमलेल्या वेळी एकदम पोचवून तो प्रसाद अज्ञानी शूद्रांकडून आपल्या सरकारास असले पाडून त्यांच्या मुखात घालण्याच्या कामे हा वतनदार कुलकर्ण्याचा एकोपा बिलकुल उपयोगी पडणार नाही. आणि तसे केल्याशिवाय एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांचे पाय ठारीळी लागणार नाही. इतकेच नव्हे परंतु जेव्हा ते युरोपियन उपदेशक एकंदर सर्व शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यांचे डोळे उघडतील तेव्हा ते या ग्रामराक्षसांच्या उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद.